नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लोकोएस ह्या प्रणालीमध्ये मेरी पहचान वरून जर का आपण आयडी बनवला आहे आणि त्याचा पासवर्ड आपल्याला माहिती नाही किंवा आपण पासवर्ड विसरलो तर तो रिसेट कसा करायचा आणि बऱ्याचशा ज्या काही बुककीपर्स आहेत त्यांनी जेव्हा मेरी पहचान केलं त्यावेळी त्यांनी जो टाकला होता पासवर्ड तो पासवर्ड सुद्धा त्यांना माहिती नाही किंवा जर का त्यांनी जे टाकलेली ईमेल आयडी आहे ते सुद्धा त्यांना माहिती नाही. तर तो ईमेल आयडी कसा बदलायचा ह्या सर्व प्रक्रिया आपण ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर हे करण्यासाठी आपण जे ब्लॉक ॲडमिन आहे ते ब्लॉक ॲडमिन किंवा संबंधित बुककीपर सुद्धा ही प्रक्रिया करू शकते. परंतु ही प्रक्रिया आपल्याला मोबाईलमध्ये किंवा मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये न करता ही आपल्याला वेब पेज ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर ह्यासाठी आपण admin.locoes ह्या वेबसाईटचा वापर करणार आहोत. ह्या वेबसाईटमधून आपण ओपन केल्यानंतर अशा इंटरफेसमध्ये आपण मेरी पहचान यावरती क्लिक करणार आहोत आणि मेरी पहचानच्या माध्यमातून आपण लॉग इन करणार आहोत. इथे ज्याचा पासवर्ड रिसेट करायचा आहे त्या संबंधित युजरचा आधार कार्ड नंबर ज्याने आपण मेरी पहचान केलं तो आपण टाकणार आहोत. आणि कंटिन्यू ह्यावरती क्लिक करणार आहोत. इथे संबंधित बुककीपर असेल किंवा युजर असेल त्याला OTP जाईल. OTP आपण इथे टाकणार. त्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करणार आहोत. बऱ्याच जर का CRP असतील किंवा बुककीपर असतील त्यांना त्यांचं 6 डिजिट सिक्युरिटी पिन काय आहे हे माहिती नाही. तर तो जर का माहिती नसेल तर त्यांनी ह्या ठिकाणी फॉरगेट सिक्युरिटी पिन ह्यावर क्लिक करून तिथे डेट ऑफ बर्थ टाकून जर का त्यांनी पिन सेट केला तर त्यांना लॉग इन करता येईल. परंतु मी इथे ह्या बुककीपरचा पिन माहिती असल्याने मी इथे सरळ त्याचा सिक्युरिटी पिन टाकत. व्हेरीफाय ह्यावरती क्लिक करणार आहे आणि अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपण इथे आपल्या आधार कार्डचा जो प्रोफाईल असेल ते इथे दिसणार आहे. आपल्या बुककीपरचा किंवा युजरचं नाव इथे दिसणार आहे. ते दिसल्यानंतर इथे आपल्याला संबंधित युजर आय डीचा जो काही मेल आय डी टाकलेला आहे तो जर का आपल्याला बघायचा असेल तर आपण इथे बघू शकता. तो जर का चुकीचा असेल तर आपण इथे चेंज ह्या ऑप्शनवर क्लिक करून तो जो काही ईमेल आय डी आहे तो ह्या पद्धतीने इथे ईमेल आय डी टाकून आपण तो ईमेल आय डी चुकीचा जो काय असेल तो दुरुस्त करू शकतो आणि मग सबमिट करून आपण जो काही ईमेल आय डी आहे तो दुरुस्त करू शकतो. त्यासोबतच आपण त्या संबंधित बुककीपरचा किंवा युजरचा पासवर्ड आपल्याला जर का माहिती नसेल तर आपण इथे चेंज पासवर्ड या ठिकाणी क्लिक करून पण इथे जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण रिसेट करू शकतो. हा पासवर्ड आपण जो काही टाकणार आहोत तो पासवर्ड आपण इथे आय बटनवर क्लिक करून चेक करू शकतो. यूट्यूबची काही पॉलिसी असल्याने आपण पासवर्ड दाखवू शकत नाही. तर हा जो काही आपण आय बटनावर क्लिक केल्यानंतर पासवर्ड दिसणार आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकतो किंवा आपण ते आपल्या ठिकाणी नोटबुकवरती लिहून ठेवू शकतो. तर अशा पद्धतीचा बॅड गेटवे एरर आला तरी सुद्धा संबंधित बुककीपरचा आपण जो काही पासवर्ड रिसेट केलाय तो पासवर्ड दुरुस्त झाला असेल. आपण एकदा लॉग इन करून पाहू. तर आपण पाहू शकता आपला जो काही पासवर्ड आहे तो रिसेट होऊन आपण ह्या ठिकाणी यशस्वीरित्या लॉग इन केले. सदर व्हिडिओ आपल्याला मदतीचे ठरले असेल अशी आशा व्यक्त करतो. लोकस वेळेस संदर्भात अशा अनेक प्रकारच्या समस्या किंवा अनेक प्रकारच्या गोष्टींसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.